गुड इव्हिनिंग मित्रांनो. आज आहे 23 एप्रिल 2026, गुरुवार आहे आणि मार्केट आज पडत होतं. त्याचे इम्प्लिकेशन्स काय आहेत आपण बघूच. तर मी आहे उदय कुर्तकोटी. मी एका प्रायव्हेट बागेतून शूटिंग करतोय, त्याच्यामुळे फारशी गर्दी नसते इथं. पुण्यामध्ये आहे. मी राहतो हरणाई, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी, समुद्राच्या काठी. आता सध्या पुण्यात आलेलो आहे, त्याच्यामुळे पुण्यातनं रेकॉर्ड करतोय या सुंदर जागेतनं. तर आपण आज बोलू शेअर मार्केटविषयी, सोनं चांदीविषयी आणि आपल्या एका कोर्सविषयी. या 3 गोष्टी मी बोलणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पैशामध्ये याचं रूपांतर करता येऊ शकेल, अशाच गोष्टी मी बोलत असतो. तर बेसिकली आज शेअर मार्केट वरती सुरुवात झाली आणि खाली खालीच येत गेलं. म्हणजे वरती नाही सुरुवात झाली. शेअर मार्केट पहिल्यांदा पडलंच आणि त्याच्यानंतर जे पडत आलं ते शेवटपर्यंत पडतच होतं. मी अर्थात फार मोठ्या प्रमाणावर आज पाहिलं नाही, पण मला जे शेअर्स खरेदी करायचे होते ते सकाळपासून मी ट्रॅक करत होतो. तेच जे काही पाहिलं तेवढंच. अगदी कमी प्रमाणात शेअर्स खरेदी केलं, कारण आता मार्केट वर आहे. जरी पडलेलं असलं तरी ते वर आहे. आणि विशेषतः माझे जर का मागच्या जानेवारीपासून जे व्हिडिओज तुम्ही बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे की आपण फक्त स्मॉल कॅप आणि मायक्रो कॅप याच्याचमध्ये आपण बघत असतो, याच्याचमध्ये डीलिंग करत असतो. माझ्या वयाला हे शोभत नाही म्हणण्यापेक्षा असं कोणी करत नाही. एवढी हाय रिस्क माझ्या वयाला लोक घेत नाहीत, पण माझी रिस्क ही फार मोठी नाही आहे. म्हणजे माझी रिस्क ही हार्डली 7% आहे माझ्या टोटल ॲसेट्सपैकी. माझे फक्त 7% हे माझ्या शेअर्समध्ये गुंतवलेले आहेत. पोर्टफोलिओ माझा फक्त 7%चा, इन्क्लुडिंग म्युच्युअल फंड्स, ETF हे सगळं धरून. ॲक्च्युली शेअर्समध्ये त्याहीपेक्षा कमी आहे. आणि एक 2 किंवा 3 किंवा 4 हे मिड कॅप असतील माझ्याकडे, आणि बाकीचे सगळेच्या सगळे माझ्याकडे स्मॉल कॅप आणि मायक्रो कॅप आहे. त्या स्मॉल कॅपची संख्या खूप कमी आहे. म्हणजे एक 10-12 स्मॉल कॅप असतील आणि बाकीचे सगळेच्या सगळे माझ्याकडे 33 स्टॉक्स आहेत जवळजवळ, आणि बाकीच्या सगळेच्या सगळे माझ्याकडे स्मॉल कॅप मायक्रो कॅप आहेत. तर त्याच्यामुळे मार्केट वर गेलं तर हे शेअर्स खूप वर जातात, मार्केट पडलं तर हे शेअर्स खूप पडतात. पण आपलं गणित तसं नाही आहे, कारण आपण फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स स्मॉल कॅप किंवा मायक्रो कॅपचे हे कसे निवडायचे असतात हे आपण त्याच्यामध्ये शिकवत असतो. आणि माझे जर का व्हिडिओज तुम्ही पाहिले तर तुम्हाला त्याच्यामधनं अगदी आरामात शिकायला मिळेल की कसे मायक्रो कॅप आणि स्मॉल कॅप हे सिलेक्ट करायचे असतात. हे रोज एका व्हिडिओमध्ये मी एक तरी फंडा किंवा एक तरी काहीतरी टिक मी तुम्हाला देत असतो, ट्रिक सांगत असतो, असं काही ना काहीतरी मी तुम्हाला सांगत असतो. तर माझे सगळे व्हिडिओज जर का तुम्ही पाहिलेत तर तुम्हाला एक एक गोष्ट लक्षात येईल, आणि ती तुम्ही जर का वही टिपून ठेवली तर तुम्हाला अगदी आरामात माझा कोर्स न करता तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत होतील. फक्त त्याला वेळ लागेल. आणि खूप व्हिडिओज आहेत माझे, त्याच्यामुळे माझ्या मते मागच्या वर्षी 265च्या आसपास व्हिडिओ होते. 365 पैकी 265 दिवस माझे व्हिडिओ होते, त्याच्यामुळे ते सगळे बघावे लागतील. आणि ते बघितल्यानंतर तुम्हाला ॲटलिस्ट 265 टिप्स आणि ट्रिक्स किंवा फंडे ह्याच्यापैकी काही ना काहीतरी तुम्हाला बघायला मिळेल. हेलिकॉप्टर चाललं आहे, तुम्हाला आवाजही येत असेल. NDA वरनं लोगावला चाललेला आहे. तर हे तुम्हाला शिकायला मिळू शकतं. तर आज आपले ज्यांनी शिकलेलं आहे, कोर्स केलेला आहे, किंवा आपले जे काही व्हिडिओज बघून लोक शेअर्स विकत घेत आहेत, त्यांचे शेअर्स कधीही डाऊन जाणार नाहीत. म्हणजे एवढे डाऊन जाणार नाहीत. अर्थात माझेसुद्धा 33 पैकी एक 3-4 शेअर्स 50%च्या आसपास डाऊन गेलेले होते, पण ठीक आहे, चलता आहे. तरी मी ते ठेवले. त्याचं कारण असं की ते नक्की वर जाणार. त्यापैकी एक ऑलरेडी वर गेला म्हणजे 50% मायनसमधनं तो पॉझिटिव्हमध्ये गेला, म्हणजे विचार करा. आणि बाकीचेही रिकवर होत आहेत म्हणजे काय, फार अगदी किरकोळ. प्रत्येक शेअरमध्ये अगदी फुटकळ हे राहिला, म्हणजे 2% 5% असा लॉस राहिलेला आहे. फक्त एका शेअर्समध्ये काहीतरी 15-1%चा लॉस आहे अजून. 33 पैकी एका शेअरमध्ये, फक्त एका शेअरमध्ये. म्हणजे विचार करा की फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर कसे निवडायचे असतात, त्याचे अनुभवानी मला जे अनुभव आलेले आहेत, त्याच्यातले फंडे काय काय, त्यातले ट्रिक्स काय काय, हे सगळं मी त्या कोर्समध्ये शिकवत असतो. तर त्याच्याचमुळे आपल्याला भीती वाटत नाही की आपला शेअर्स जरी पोर्टफोलिओ खाली गेलेला असला तरी एक तर पहिलं म्हणजे आपण स्ट्रॉंग शेअरच निवडलेले असल्यामुळे, आणि हे कसे निवडायचे हेच आपण सांगत असल्यामुळे आपल्या मनात भीती राहत नाही की बाबा हा शेअर जरी खाली पडलेला असला तरी ते तात्पुरतं आहे, हा वर जाणारच आहे, थोडासा पिरियड त्याला द्यावा लागणार आहे. तर हे कसं साध्य करायचं हे आपण कोर्समध्ये शिकवतो. आणि ही एक बाजू झाली. दुसरी बाजू म्हणजे आपण कशा पद्धतीने शेअर मार्केटमध्ये आणि इतर कुठं इन्व्हेस्टमेंट करावी, तर हे सगळं आपण शिकवत असतो. तर त्याच्यामध्ये तुमचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय होतो, खूप चांगला डायव्हर्सिफाय होतो. एकतर शेअर्सनी प्लस इतर जे काही आपण सेव्हिंगचे इन्स्ट्रुमेंट्स वापरत असतो. तर त्याच्यामध्ये भरपूर वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. कुठले कसे काय वापरायचे हे मी माझ्या पोर्टफोलिओप्रमाणे मी सांगूनही तुम्हाला सांगतही असतो आणि दाखवतही असतो. माझा पोर्टफोलिओसुद्धा मी डिस्क्लोज केलेला असतो, फक्त शेअर्सची नावं दिसत नसतात.
कारण मग तुम्हाला कामच राहणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा शेअर्स निवडण्यासाठी कष्ट घेता, 1 मिनिट लागतो, 1 मिनिट चांगला शेअर निवडण्याकरता. पण एका मिनिटानंतर तुम्हाला त्या शेअरवरती साधारणतः दर 3 महिन्यांनी 2-3 तास काम करावं लागतं. त्याला पर्याय नाही. तर असे शेअर निवडलेले, असा तुम्ही वेळ दिल्यानंतर, कष्ट घेतल्यानंतर, जेव्हा ते कष्ट घेतलेले असतात, तेव्हा तुम्हाला कन्व्हिक्शन असतं त्या शेअर्सच्या बाबतीमध्ये, की बाबा आपण निवडलेले शेअर्स अतिशय चांगले आहेत आणि फंडामेंटली स्ट्रॉंग आहेत. आपल्याला घाबरायचं कारणच नाही आणि तेव्हाच तुम्हाला तो शेअर होल्ड करता येतो. पण जर मी शेअर्सची नावं दाखवली, तर तुम्हाला कन्व्हिक्शनच नाही आहे आणि तो शेअर थोडा जरी पडला तरी तुम्ही घाबरून जाऊन विकून टाकाल आणि एकदा ही विकण्याची सिरीज चालू झाली, तर त्याचा डॉमिनोज इफेक्ट तयार होतो आणि त्या डॉमिनोज इफेक्टमुळे शेअर झपाट्याने पडायला लागतो. म्हणजे माझा चांगला शेअर मी स्वतः निवडलेला, त्याकरता कष्ट मी घेतलेत आणि तो शेअर मी तुम्हाला फुकट दिला, तर मात्र माझंच नुकसान मी करून घेणार. हेच तुमच्याही बाबतीत आहे. म्हणजे तुम्ही जर का हे शेअर्स निवडलेत, कोर्स केलात आणि हे शेअर निवडले, झटक्यात जर का तुम्हाला करायचं असेल तर. नाहीतर मग सगळे व्हिडिओज बघा, तुम्हाला फुकट आहे. फी द्यायची गरजच नाही आहे आणि फी आपली नॉमिनल आहे. फी काही फार मोठी याच्यातला भाग नाही. तुम्हाला शेअर्समध्ये खरोखर पैसे मिळवायचे असतील तर माझा 47 वर्षाचा अनुभव आहे आणि त्या सगळ्या अनुभवाचं चीज जे आहे हे त्या कोर्समध्ये आहे. म्हणजे सगळे फंडे, सगळे ट्रिक्स, सगळ्या टिप्स नाही म्हणतात, युक्त्या म्हणता येतील. तर असं सगळं त्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे आणि त्याच्यावरनं जे शेअर्स येतात बाहेर, हे उत्कृष्टच येतात, उत्कृष्ट. म्हणजे त्याला दुसरा शब्दच नाही आहे. तर इतकंच चांगलं गणित आहे, सोपं गणित आहे. म्हणून कोर्स करावा किंवा माझे सगळे शेअर्स बघावेत. ज्यांना कोर्स करणं शक्य नाही किंवा पैसा वाचून जमत नाही, त्यांनी सगळे माझे शेअर्स बघावेत, वेळ द्यावा थोडासा. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी काय टिप किंवा टिप नाही, युक्ती किंवा फंडा किंवा एखादी ट्रिक सांगितलेली आहे. तर त्याचा वापर करावा, वहीमध्ये लिहून काढावे आणि सगळे जेव्हा तुम्ही असं लिहून काढाल, तेव्हा तुमच्या हातात भरपूर सामग्री असेल. खूप गोष्टी सांगितल्या आहेत, खूप. आणि त्या वेळेच्या परिस्थितीनुसार मी गोष्टी सांगत गेलेलो आहे. उदाहरणार्थ आज शेअर मार्केट पडत होतं, पण माझे जवळजवळ 75% शेअर्स वर चाललेले होते आणि 25% पडत होते. आणि गंमत अशी आहे की ते शेअर्स काल वाढलेले होते, त्यामुळे पडले तरी काय फार फरक पडत नाही आहे. कारण ते परवाच्या पातळीलाही न जाता त्याच्याही वरच होते. म्हणजे शेअर्स पडूनसुद्धा ते वरतीच राहतात, फार पडत नाही आहे. एखादा शेअर इकडे तिकडे होतो, एखादा शेअर जरी इकडे तिकडे झाला तरी काही भीती नाही वाटत. कारण कालच माझ्या एका शेअरनी हायला टच झालेला होता, ऑल टाईम हाय. त्यामुळे तो 4% आज पडला आहे. ठीक आहे, इट्स ओके. ऑल टाईम हाय नंतर पडणं स्वाभाविक आहे आणि माझं कन्व्हिक्शन इतकं आहे की तो लगेचच ऑल टाईम हाय तोडेल. त्यावेळेस मी ते थोडेफार शेअर्स विकणार आहे. हा एक फंडा मी तुम्हाला सांगितला होता की ऑल टाईम हाय नंतर जेव्हा तो अजून थोडासा वर जातो, तेव्हा मी तो शेअर विकणार आहे. सगळे नाही विकणार. त्याच्यातलं मला जो प्रॉफिट झालेला आहे, हा प्रॉफिट फक्त मी इनकॅश करणार आणि तो शेअर जेव्हा पडेल तेव्हा झालेला प्रॉफिट टाकून माझे नंबर ऑफ शेअर्स मी वाढवणार. कारण ऑल टाईम हायला गेलेला शेअर कंटिन्युअस हाय फार क्वचित जातो, रेअरली जातो. त्याच्याकरता सगळे विकायचे नाही आहेत. माझ्या प्रॉफिट एवढंच प्रपोर्शन, म्हणजे थोडंसं मी विकणार. आत्ताच घेतलेला शेअर आहे, 2 महिनेच झालेले. 2 महिने तो लोएस्ट भावाला घेतलेला आहे आणि तो मी ऑल टाईम हायला विकतोय. लोएस्टच्या जवळ घेतलेला शेअर ऑल टाईम हायला घेतोय. आणि आपले फंडे किती स्ट्रॉंग असतील, आपलं फंडामेंटल सर्च करण्याचं सगळे जे सिस्टीम आहे ती किती स्ट्रॉंग असेल विचार करा. त्यामध्ये 30-35% मला प्रॉफिट झालेला आहे. त्यामुळे 1/3 शेअर विकले जातील. 1/3 शेअरही नाही विकले जातात, कारण प्रॉफिट प्रमाणे विकायचं ठरवलं मे बी कॅल्क्युलेट करून बघावं लागेल किती जातील. तर हा झाला शेअर मार्केटचा भाग. तर शेअर मार्केटमध्ये टी व्हीवरती जे सांगतात हे अजिबात त्या वाट्यालाही जाऊ नका. चुकून माकून एखाद्याचं लक असतं, मग त्या माणसानी लकमध्ये काहीही जरी विकत घेतलं तरी त्याचं शेअर्स वरच जातात. आणि आपल्या 99% लोकांचा अनुभव असा आहे की आपण शेअर्स विकत घेतले की आपले शेअर पडतात. आणि असे पडतात आणि इतका काळ पडत राहतात की आता हा विकावा का काय अशी परिस्थिती येते. म्हणजे वरच्या भावात घ्यायचा, लॉसमध्ये विकायचा, अशी वेळ आपल्यावर येत नाही. आपण प्रत्येक शेअर प्रॉफिटमध्येच विकतो, लॉसमध्ये विकतो, पण ते लॉस हा आपण हार्वेस्ट करतो. हार्वेस्ट म्हणजे काय, तर टॅक्स प्लॅनिंग करता जो काही प्रॉफिट झालेला असतो. समजा आता उद्या मी ऑल टाईम हायचे शेअर्स विकले आणि त्याच्यावरून मला जो प्रॉफिट झालेला आहे ह्याला आत्ताच्या स्लॅबप्रमाणे 20% मला टॅक्स द्यावा लागेल. मग ती जी अमाऊंट आहे, ते ₹50,000 अमाऊंट आहे. तर इयर एंडच्या आसपास मला जेव्हा कुठल्या शेअर्समध्ये 50,000 लॉस होत असेल तर तो लॉस मी बुक करतो आणि तो बुक केलेला लॉस जो आहे तो ह्या 50,000च्या अगेन्स्ट तो नलिफाय होतो. म्हणजे जे मला ₹10,000 इन्कम टॅक्सला भरावे लागणार होते ह्या प्रॉफिटच्या अगेन्स्ट, तो प्रॉफिट संपला, तो टॅक्स संपला. मला ₹10,000 माझे वाचले. प्रॉफिट खिशात आहे आणि 10,000 वाचले. आणि तेच शेअर मी त्याच वेळेस दुसऱ्या ब्रोकर अकाउंटमधनं विकत घेतो. आणि हे सुद्धा गणित कसं करतो, तर एका ब्रोकरमध्ये जे काही तोटा झालेला आहे ते शेअर्स विकतो, दुसऱ्या ब्रोकरकडे जो काही तोटा झालेला आहे असे शेअर्स विकतो. दोन्हीची अमाऊंट ₹50,000 तयार करतो
आणि इकडचे विकतो, मला क्रेडिट मिळतो बॅलन्स, इकडच्या दुसऱ्या ब्रोकरवरचे विकतो, मला क्रेडिट बॅलन्स मिळतो. मग इकडचे जे विकलेले शेअर्स आहेत ते मी इकडच्या ब्रोकरकडे विकत घेतो आणि या ब्रोकरकडे विकलेले जे शेअर्स आहेत ते मी या ब्रोकरकडे विकत घेतो. इट इज कॉल्ड टॅक्स हार्वेस्टिंग. चला, मी दुसरी युक्ती सांगितली आज. एकाच भागामध्ये 2 युक्त्या. अजून काय पाहिजे? तर इट इज कॉल्ड टॅक्स हार्वेस्टिंग. म्हणजे तुम्हाला टॅक्स भरावा लागत नाही, पण प्रॉफिट मात्र खिशात पडतो. हा जरा लूपहोल्स आहेत आपल्या टॅक्स सिस्टीममधला. तर गव्हर्नमेंटच्या लक्षात आलं की ते लूपहोल्स हे बंद करतील. पण सध्या तरी आहे हा लूपहोल आणि त्याचा आपल्याला फायदा घेता येतो. आपण सरकारला फसवत नाही आहोत. आपण सरकारनीच दिलेल्या फॅसिलिटीचा फायदा घेऊन आपण टॅक्स वाचवतोय. ओके, अशा प्रकारे तुम्हाला टॅक्स हार्वेस्टिंग करता येतं. एनिवे, ठीक आहे. शेअर मार्केटबद्दल बरंच बोललो मी. शेअर मार्केटच्या संदर्भात तुम्हाला जर का माझा कोर्स करायचा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे, तो व्हिडिओ पूर्ण बघा. त्याच्यामध्ये कोर्सची सगळी डिटेल्स मी दिलेली आहेत. काय आपण शिकवतो ह्या सगळ्याची डिटेल्स दिलेली आहे. कोर्सचं ड्युरेशन दिलेलं आहे, कोर्सचं टायमिंग दिलं आहे, कोर्सची फी दिलेली आहे. हे सगळं आपण त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट केलेलं आहे. तर तो व्हिडिओ जरूर बघा आणि तिथं व्हॉट्सअप नंबर दिला आहे. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर त्या व्हॉट्सअप नंबरवरती मला मेसेज करा. मी तुम्हाला पुढची प्रोसिजर पाठवून देईल. आता आपण सोनं चांदीकडे बोलू. आता सोनं चांदी हे तुम्हाला घेण्याकरता सुवर्ण संधी येते आहे. या सुवर्ण संधीचा उपयोग करून या सोनं चांदी पडतंय. तर 3 भागामध्ये घ्या. 1.45ला पहिलं सोनं घ्यायचं आहे. चांदी आत्ता वळायचं नाही. चांदी भयंकर व्होलेटाईल राहील. मे बी प्रॉफिट चांदीमध्ये जास्ती जाईल, पण चांदीमध्ये प्रॉफिट जरी जास्ती जाणार असला तरीसुद्धा सोनं हे तुम्हाला व्होलेटॅलिटीपासून वाचवेल आणि सोनं घेणं त्याच्यामुळे आत्ताच्या परिस्थितीमध्ये खूप फायदेशीर आहे. 1.45ला पहिला लॉट, 1.40ला दुसरा लॉट, 1.35ला तिसरा लॉट. 1.35च्या खाली जाण्याची सुतराम शक्यता नाही. तरीसुद्धा मे बी 1.30 किंवा 1.25पर्यंत गेलं तर घाबरू नका. 1.25 ही शेवटची पातळी, त्याच्या खाली जाणारच नाही. पण आपण त्या पातळीला सोनं येणार नाही असंच अजून करतो. 1.30ला येणार नाही. 1.35ला लकीली मिळालं तर मिळून जाईल. 1.40पर्यंत नक्की मिळेल. म्हणून 1.40लाच थांबू नका, कारण हे मार्केट आहे. मी काही भविष्यकार नाही आहे. मला काही दिसत नाही डोळ्यासमोर की कितीला जाईल आणि कितीला नाही. ही आकडेवारी सांगते, चार्टवरनं येणारी आकडेवारी सांगते की हे लेवल येऊ शकते आणि त्याची प्रॉबॅबिलिटी कळते आपल्याला. तर ती प्रॉबॅबिलिटी खूप आहे. पण जगामध्ये जर काही चेंजेसच झाले, युद्ध थांबलं ठाप दिशेने, ट्रम्पची खुर्चीच गेली तर सोनं चांदी 10 दिशेने वर जाईल. ते तुम्हाला विचारणार नाही आहे की तुम्ही घेतलं का नाही. हे 10 दिशेने वर जाईल आणि जर वर गेलं तर आपल्या हातात काहीही राहणार नाही, हे लक्षात घ्या. तर त्याच्यामुळे 1.45ला पहिला लॉट, 1.40ला दुसरा लॉट, 1.35ला तिसरा लॉट. जर 1.35ला लॉट मिळाला नाही तुम्हाला तर 1.45ला परत जर का सोनं आलं तर 1.45ला घेऊन मोकळे व्हा, कारण याच्यानंतर सोनं हे परत खाली येण्याच्या परिस्थितीत राहणार नाही. जसं मी म्हणतोय की चांदीची स्केअरसिटी आहे. चांदी प्रोड्यूसच होत नाही जेवढी डिमांड आहे. सोन्याची स्केअरसिटी पुढच्या 10 वर्षात चालू आहे. जगातलं खाण्याचं सोनं 15 वर्षात संपत आहे. त्याच्यामुळे 10 वर्षांनी सोनं बाहेर काढणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या सोनं बाहेर काढतील, पण स्वतःकडेच ठेवतील. त्या विकणार नाहीत. कारण त्यांना माहिती आहे की एकदा सोनं संपलं जगातलं की जो भाव येईल तो भाव अनमॅचड असेल. अनमॅचड. तर हा एक फॅक्टर झाला. अजूनही एका फॅक्टरमध्ये अख्ख्या जगाने कुणीही लक्ष दिलेलं नाही की सोन्याचे भाव का वाढतील. तो फॅक्टर आहे हा आपलं जागतिक डेफिसिट. जगाचं जे डेफिसिट आहे हे सगळेजण सांगतायत की 300, 325 कोटी, 320 कोटी, आय एम सॉरी 300 लाख कोटी डॉलर्स किंवा 320 लाख कोटी डॉलर्स, 325 लाख कोटी डॉलर्स. माझ्या अंदाजाने ते 350 लाख कोटी डॉलर्स आहे जागतिक कर्ज टोटल. म्हणजे बँकांनी घेतलेलं कर्ज, गव्हर्नमेंटनी घेतलेलं कर्ज, कंपन्यांनी घेतलेलं कर्ज आणि पर्सनल लोकांनी घेतलेलं कर्ज. ही सर्व कर्जांची जी गोळाबेरीज आहे ती 350 लाख कोटी डॉलर्स आहेत. म्हणजे किती झाले माहिती आहे? 3200 लाख कोटी रुपये झाली. आता विचार करा, इमॅजिन करा आपली अर्थव्यवस्था केवढी आहे, किती आहे. आपलं सरकार जे चालतं ते 50 लाख कोटी रुपयांमध्ये आपलं सरकार चालतं आहे. सरकारचे सगळे खर्च चालतात आणि आपली जी अर्थव्यवस्था आहे ही रफली 370 लाख कोटी रुपयांची आहे. आता तुम्ही विचार करा, 350 लाख कोटी डॉलर्स गुणले 93 रुपये, एवढं कर्ज डोक्यावर आहे. आणि उत्पन्न किती आहे तर 110 लाख कोटी डॉलर्स एवढं सगळ्यांचं मिळून उत्पन्न आहे. सरकार आलं, कंपन्या आल्या, प्रायव्हेट लोकं आली, बँका आल्या, सगळ्यांचं मिळून जे उत्पन्न आहे हे उत्पन्न 110 लाख कोटी डॉलर्स आहे. 3.5 पटीचं कर्ज आहे प्रत्येकाच्या डोक्यावर दरवर्षीच्या उत्पन्नावर. तुम्हीच विचार करा, हे फेडता येईल का एवढं कर्ज? आता तुमचं इन्कम तुम्ही समजा 10 लाख रुपये वर्षाला आहे आणि तुमच्या डोक्यावरती जर का 33 लाख रुपये कर्ज असेल तर ते फेडता येईल का? कसं फेडणार?
ह्याच्यापैकी कुणीही पोटाला चिमटा घेणार नाही, कुणीच नाही. पोटाला चिमटा घेतला तर हे शक्य आहे फेडणं, पण कुणीही घेणार नाही. सरकार पुढे नोटा छापणार, नोटा छापल्या की महागाई वाढणार, त्या नोटांनी ते कर्ज फेडणार किंवा इंटरेस्ट फेडणार आणि त्याच्यामुळे महागाई वाढणार. आणि जर महागाई वाढली तर सोनं चांदी आपोआप वाढणार. आता प्रत्येक सरकार हेच करणार, हेच, कारण दुसरा पर्यायच नाही त्याला. म्हणजे महागाई दिवसेंदिवस वाढत जाणार, सोनं चांदी दिवसेंदिवस वाढत जाणार. चांदी व्होलेटाईल असते, त्यामुळे चांदीत आत्ता शिरायचं नाही. पूर्वी वेळ होती तेव्हा मी सांगितलं चांदीत शिरा, त्याच्यानंतर सांगितलं चांदीत नवीन चांदी घेऊ नका, तेही सांगितलं मी. चांदी घेण्याची शेवटची जी वेळ होती ती मी 1,25,000 असताना सांगितलं. 1,25,000 रुपये किलो होती. आज खालच्यात खालचा जो भाव आला तो सुद्धा 2,25,000 आला. आता 2,50ला स्थिर आहे, 2,45 आहे आजचा भाव. तर सोनं चांदी ही, त्याच्यापैकी सोनं हे तुम्हाला घ्यायची वेळ आलेली. तुम्ही अजून जर का 15 वर्षांनी सोनं घ्यायला गेलात तर भारतातल्या काही हजार लोकांचीच ऐपत असेल सोनं विकत घ्यायची. काही हजार, जे अल्ट्रा रिच आहेत. म्हणजे आत्ता हे नवशिके रिच झालेले नव्हे, ज्यांना 2 लाख रुपये पगार आहे त्यांना मी रिच म्हणत नाही. इव्हन अप्पर मिडल क्लासला ते पोचले नाही, कारण त्यांचा 2 लाख रुपयाचा पगार बंद झाला तर ते भिकारी होतील. त्यांच्या ज्या सवयी आहेत सगळी लोन घेऊन सगळं करण्याच्या, तर तिथं ते भिकारी व्हायला वेळ नाही लागणार. AI गणितं बदलत आहे सगळी. तर त्याच्यामुळे अल्ट्रा रिच म्हणजे जे जन्मतःच श्रीमंत लोक आहेत की ज्यांना कितीही उधळा पैसा तरी वाढतच जाणार आहे, अशीच लोक फक्त सोनं खरेदी करू शकतील. बाकी अप्पर मिडल क्लास सुद्धा सोनं खरेदी करू शकणार नाही. आज लोअर मिडल क्लास सुद्धा काही ना काहीतरी सोनं खरेदी करू शकतोय. अगदी मध्यमवर्गीय सोडा, अप्पर मिडल क्लास सोनं खरेदी करू शकणार नाही असा सोन्याचा भाव असेल तर आत्ताच खरेदी करा. सरकारचा नियम जो आहे तो मॅरिड पुरुष जो आहे त्याच्याकरता 100 ग्रॅम टोटल सोनं, त्याच्यानंतर मॅरिड वुमन असेल तर 500 ग्रॅम सोनं, आणि 4 जणांची फॅमिली असेल तर 1 किलोग्रॅम सोनं तुम्हाला अलाउड आहे. तर दागिन्यांमध्ये गुंतवू नका. त्याच्यामध्ये तुमच्या हातात एकतर 22 कॅरेट येतं, आणि 22 कॅरेटचं सोनं जे मोजलं जाईल ते तेवढंच मोजलं जाईल. त्याच्यामुळे 24 कॅरेटचे बार किंवा गोल्ड कॉईन किंवा सोन्याचे तुकडे, लिटरली तुकडे घेण्यामध्ये धोका असतो. तुमच्या ओळखीचा सराफ नसेल तर तो तुम्हाला फसवू शकतो. फसवेलच असं नाही, पण फसवू शकतो, ही एक पॉसिबिलिटी आहे. तर त्याच्यामुळे मग शक्यतो बार किंवा नाणी याच्यामध्ये गेलात तर हॉलमार्क असतो, त्यामुळे फसण्याची शक्यता राहत नाही. तो हॉलमार्क तुम्ही चेकही करून बघू शकता. आपल्या कोर्समध्ये मी सोनं चांदी पण शिकवलं आहे. त्याच्यातही तुम्हाला एक्सपर्ट बनवलेलं आहे. आपला कोर्स करून जर तुम्ही प्रॉपरली अभ्यास करून 2 वर्षाचा अनुभव घेतलात ना, तर माझा जो 46-47 वर्षाचा अनुभव आहे तो तुम्हाला असा मिळाला आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये बघा आणि करा कोर्स. पैसे वाया जाणार नाही याची मी गॅरंटी देतो. बरं, याच्यामध्ये डिस्क्लेमर सांगतो, मी सेबीचा रजिस्टर्ड ॲनालिस्ट नाही. माझं म्हणणं चुकू शकतं. माझ्या गोष्टींवर विश्वास ठेवून तुम्ही कुठलीही शेअर्स, ETF, म्युच्युअल फंड किंवा सोनं चांदी याच्यातली खरेदी विक्री करू नका. त्याचं कारण मी सेबी रजिस्टर्ड नाही, मी ॲनालिस्ट नाही. माझे अनुभव जे सांगतात मी ते तुमच्याबरोबर शेअर करतो. माझे स्वतःचं जे काही म्हणणं असतं ते मी तुम्हाला शेअर करतो. याच्यामध्ये कुठलंही विकत घ्या असं जे म्हणलेलं असतं किंवा विका म्हणलेलं असतं हे माझ्यापुरतं आहे, तुमच्याकरता नाही. माझं म्हणणं सपशेल चुकू शकतं किंवा मी सपशेल खोटंही बोलू शकतो. तर हे डिस्क्लेमर आहे. डिस्क्लेमरचा वापर किती छान करता येतो बघा. ठीक आहे मित्रांनो, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद, बाय.